निरंतर हे सिद्धान आवडे निरंतर हे सिद्धान आवडे निरंतर हे सिद्धान मकर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणी घंटी कौतुभमणि विराज घंटी कौतुभमणि विराज घंटी कौतुभमणि विराज तुळसी हार गळा कास पितांबर तुळसी हार गळा कास पितांबर आवडे निरंतर हे सिद्धान आवडे निरंतर हे सिद्धान आवडे निरंतर हे सिद्धान तुका म्हणे माझे ती सर्व सुख तुका म्हणे माझे ती सर्व सुख तुका म्हणे माझे ती सर्व सुख तुका म्हणे तुका म्हणे माझे ती सर्व सुख सुख तुका म्हणे माझे हे सर्व सुख तुका म्हणे माझे हे सर्व सुख तुका म्हणे माझे हे सर्व सुख पायीन श्रीमुख आवडीने पायीन श्रीमुख आवडीने तुळसी हार गळा कास पीतांबर तुळसी हार गळा कास पीतांबर पायीन श्रीमुख आवडीने पायीन श्रीमुख आवडीने
संसाराची संकट व्हावी माया संसाराची देविले आनंदे तैसेची राहावे देविले आनंदे तैसेची राहावे चित्तू द्यावे समाधान समाधान वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ फळ सच्चिदाचे फळ संचिताचे भोगणीचे फळ संचिताचे देविले आनंदे तैसेची राहावे देविले आनंदे तैसेची राहावे देविले आनंदे तैसेची राहावे देविले आनंदे तैसेची राहावे चित्तू द्यावे समाधान चित्ती असू द्यावे समाधान चित्ती असू द्यावे समाधान तुका म्हणे घालू तयावरी भार तुका म्हणे घालो तयावरी भार घालू तयावरी तुका म्हणे घालो तयावरी भार संसार देवा पायी वा वा संसार देवा पायी वा वा संसार देवा पायी तुका म्हणे घालू तयावरी भार तुका म्हणे घालो तयावरी भार घालू तयावरी तुका म्हणे घालो तयावरी भार संसार देवा पायी वा वा संसार देवा पायी वा वा संसार देवा पायी देविले आनंदे तैसेची राहावे देविले आनंदे तैसेची राहावे आनंदे तैसेची राहावे देविले आनंदे तैसेची राहावे द्यावे समाधान चित्ती असू द्यावे समाधान चित्ती असू द्यावे समाधान रघुबाई रघुमाई रघुबाई रघुमाई रघुमाई
हेची थोर भक्ती आवडते देवा, हेची थोर भक्ती आवडते देवा. संकल्पावी माया संसाराची, ठेविली अनंते तैसीची रहावे. चित्ती असू द्यावे समाधान, वाहिल्या उद्वेग दुःखची केवळ. भोगणे ते फळ संचिताचे, ठेविले अनंते तैसीची रहावे. चित्ती असू द्यावे समाधान, तुका म्हणे घालू दयावरी भार. वाहू हा संसार देवा पायी, ठेविले अनंते तैसीची रहावे. चित्ती असू द्यावे समाधान. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेवो महेश्वरा, गुरु हा साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. महायोग पीठे तटे भीमरथ्या, परम पुंडरीकाय मुनींद्र. समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं, जगन्मीतपाणिं मण्डनं मण्डनानां. तरुणतुलसीमाला कन्धरं कञ्जनेत्रं, सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि. पाण्डुरङ्गा करू प्रथम नमन, सुखरे चरण संतांचिया, सुखरे चरण संतांचिया. पांडुरंगा करो प्रथम नमन, दुसरे चरणा संतांचिया, दुसरे चरणा संतांचिया. गोपालाने कथेचा विस्तार, त्यांचा कृपादाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांच्या. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरुदास तुका. राधा मेरी मातु, पिता मेरा घनश्याम, इन दोनों के चरणों में मेरा बारंबार प्रणाम. श्रीपादनाथं गुरुराज वैर्यं, शुनाम ज्ञानदानैकदक्षं, घोटी क्षेत्र निवासिनं. तम नमामि वेदविंदांबरेष्ठं. सद्गुरुनाथ भगवान की जय. आत्मर गणेशु केल्या स्मरण, होय सकल विद्यांचे अधिकरण. तेची वंदू श्री चरण श्री सद्गुरूंचे ते नमस्कार. आणि आता ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रहाला पावन झालो चराचरी. मी तो कला कुसरी, काही जणीने बोलतो वचने अति भाविका. एका जनार्दनी तुमचा दास, त्याची आस पूर्वावी मस्तक हे पायावरी. मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी. मस्तक हे पायावरी. यावर करी संतांच्या, यावर करी संतांच्या. यावर करी संतांचा, यावर करी संतांचा, यावर करी. मस्तक हे पायावरी, यावर करी संतांचा, यावर करी संतांचा, यावर करी संतांचा. मस्तक हे मस्तक हे पायावरी, यावर करी संतांच्या. हेची थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची. ठेविले अनंते तैसेची रहावे. चित्ती असू द्यावे समाधान. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग.
जगद्वंदनीय जगद्गुरु वैराग्याचे महामेरू भागवत धर्माच्या कलशस्थानी विराजमान असणारे पंचम वेद पंचम पुरुषार्थ निर्माते जगाचा संसार सुखाचा करण्यासाठी अवतारित झालेले महाराज प्रभूषण देऊ निवासी सुप्रसिद्ध साधू महान भगवत भक्त वारकरी संप्रदायाच्या वटवृक्षाला लागलेले एक गोंडस फळ इंद्रायणी नदीच्या तीरावर उठलेलं भक्तीचं वादळ म्हणजे तुकोबराया विठ्ठल यांचा चार चरणाचा अभंग भक्तीचं महत्व प्रतिपादन करणारा चार चरणाचा अभंग तुम्हा दोन चरणाच्या संत मायबापांच्या सेवेचा सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो म्हणजे असा चालू असणारा गणेश जयंती उत्सवानिमित्त चालू असणारा हा अखंड हरिनाम सप्ताहाचं 24वं वर्ष म्हणजे माझ्या वया एवढं वर्ष या सप्त्याला झालेलं आहे. आता अंदाज लावत बसू नका महाराजांचं वेगळी 24वं वर्ष आणि या वर्षाच्या निमित्तानं या 24व्या वर्षामध्ये पदार्पण करत असताना ही 4थ्या दिवसाची कीर्तनरूपी पुष्प माझ्यासारख्या लेखकाच्या वाट्याला यावं आणि तुमच्या साधू संतांचं दर्शन व्हावं. साधू संतांचं म्हणते कारण इथं जी उपस्थित मंडळी आहे आजचा कार्यक्रम तसा बघायला गेला तर गुरुवारी गायकर बाबांचा म्हणजे माझ्या वडिलांना इथे पहिलं आमंत्रित केलं गेलं होतं पण गीते महाराजांचा परत एकदा फोन आला. बाबांना म्हटले बाबा आम्हाला महिला कीर्तनकार पाहिजे आणि बाबांनी सुचवलं की म्हणे मुलगीच कीर्तनकार आहे आणि ताई येऊन ती कीर्तन सेवा सुपूर्त करते. आणि सांगायचं महत्व एवढं का इथं माझ्या लेकी एवढे म्हणजे माझी मुलगी आता 2 वर्षाची तेवढी मी असल्यापासून इथं सगळे माणसं मला बघतायत विठ्ठल विठ्ठल. आणि परत हा 22-23 वर्षानंतरचा पुनश्च असणारा योग आणि त्यांनी पुढे जाऊन सांगेल कुठल्याही कारणाशिवाय कार्य घडत नाही. कारण आहे गणपती बाप्पांचा उत्सव आहे आणि तुम्ही 24 वर्ष इथे पाहताय बरोबर हा सप्ताह चालू आहे आणि आशीर्वाद साधू संतांचे पंढरीश पांडुरंग परमात्म्याचे आहे गणपती बाप्पाचे आहे त्याच्यामुळे हे भव्य दिव्य उत्कृष्ट गोड असं नियोजन आहे. पण या गोड नियोजनामध्ये ज्यांचा फोटो आपण बॅनरवर पाहत असाल म्हणजे ज्यांच्याकडून ही गायनाची सेवा किंवा गायन करण्याचं बुद्धी माझ्या वडिलांकडे आली वडिलांकडून माझ्याकडे आली असं आमच्या अगदी पुणे जिल्ह्याचं भूषण म्हटलं तरी काय वावगं ठरणार नाही. आणि असं भूषण असणारे नामाच्या कीर्तनामध्ये देव वेडा होत होता पण ज्यावेळेस बाबा नामदेव बाबा घोलप गेले ना त्या दिवशी खऱ्या अर्थाने देवाला सुद्धा समाधी लागावी असं गायन देव सुद्धा त्या दिवशी ऐकत असेल असं असणारं भूषण. आज बाबा जरी नसले तरी त्यांनी दिलेली काही शिकवण आहे. बाबांचा जो वक्तशीरपणा असेल काही शिस्त असेल संप्रदायामध्ये आल्यानंतर माणसाला एक शिस्त असावी काही नियम असावेत काही अटी असाव्या आणि त्या अटी त्यावेळेस माझे वडील आणि बाबा हे दोघं एकाच गावचे म्हटलं तरी काही हरकत नाही. ही समकालीन असणारी माणसं आणि त्यांच्याच हाताखाली शिकण्याचं भाग्य माझ्याकडे लाभलं त्याच्यामुळे हे आलेले ही सेवा असेल किंवा जे काही येत असेल ह्या महात्म्यांचे आशीर्वाद आहेत विठ्ठल विठ्ठल. हा झाला अभंगाचा किंवा कार्यक्रमाचा पर्याय. अभंगाकडे वळत असताना आता 8 वाजले कसंही कीर्तन आपण 10 वाजेपर्यंत कोणीच हो म्हणत नाही. मलाही माहिती आहे आपण मुंबईमध्ये राहणारे माणसं आहेत त्याच्यामुळे आपल्याला काही मर्यादा आहे जसं संप्रदायामध्ये काही मर्यादा आहे. आजकाल मर्यादांचं उल्लंघन चाललंय म्हणून गर्दी कमी झाली आहे आणि बऱ्यापैकी गर्दी जरी असली तरी त्यातले दर्दी फार कमी आहेत विठ्ठल कारण तुमचा आमचा जर उद्धार करून घ्यायचा असेल ना तर फक्त हा एकमेव हा मंडप आहे ज्याच्यामध्ये उद्धार होऊ शकतो. इतर ठिकाणी हा विचारच नाहीये. तुम्ही म्हणाल मग काय उद्धार झाल्यावर आम्हाला कसं कळेल. आनंद जर मिळवायचा असेल बाकीच्या ठिकाणी आनंद मिळेल नाही असं म्हणायची सोय नाही पण अविनाशी आनंद जर मिळवायचा असेल ना तर हा मंडप आहे आणि याच्यामध्ये तो अविनाशी त्या परमानंद सुखाची प्राप्ती होऊ शकते. तो आत्मबोध होऊ शकतो इतरत्र होऊ शकत नाही. फक्त या मंडपाची मर्यादा शिस्त जी थोरा मोठ्यांनी आम्हाला घालून दिली त्याच्या मार्गावर आम्ही चालणं गरजेचं आहे विठ्ठल बाकी मनोरंजनाची साधनं अनेक आहे पण कीर्तन प्रवचन म्हणजे मनोरंजन नाही टाइमपास निश्चित नाही. ज्याच्यामुळं अंग हरिरूप होत आहे ते साधन म्हणजे कीर्तन आहे. कीर्तनाचा अंग होय अंग हरिरूप हरी सोडून अनेक जर काही होत
असेल तर त्याला कीर्तन म्हणता येणार नाही, त्याला नर्तन म्हणता येईल. विठ्ठल विठ्ठल. आणि अंगहारी लोक व्हायचं असेल तर साधू संतांनी दिलेल्या मार्गानुसार भक्ती करावी लागेल. आपल्या मार्गानुसार करून जमणार नाही. आजचा हा 4था दिवस आहे आणि सांगणारे तुकोबार आहे. कोण होते तुकोबार आहे? मी नेहमी कीर्तन करत असताना सांगत असते, ज्या वेळेस आपण अभंग सेवेसाठी घेत असतो त्या अभंगकर्त्यांचा अधिकार लक्षात घेणं गरजेचं आहे. त्यांनी केलेला त्याग, त्यांनी केलेला परमार्थ लक्षात घेणं गरजेचं आहे. जोपर्यंत आपण संतांचा त्याग लक्षात घेत नाही, संतांनी केलेलं कार्य लक्षात घेत नाही, परिणाम होणारच नाही. असे अनेक सत्य जरी केले तरी आमच्यावर परिणाम होणार नाही. परिणाम असा होईल, आम्ही दुःखाच्या खाईमध्ये लोटले जाऊ. मज लागी दुःख व्हावे ऐसे जीवेना भावे. इथं प्रत्येकाला सुख पाहिजे आणि सुख पाहिजे असेल तर संतांनी घालून दिलेल्या चालीरीतीनुसार भक्ती केली पाहिजे. आज सांगणारे तुकोबार आहे. केवढे मोठे होते तुकोबार या. धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ. धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ. जळे दगडा सहित वया तारी गेल्या जैशा लागा. लोक म्हणतात गाथेसोबत दगड गेले आणि दगडांनी गाथाला तारलं. पण आज अनेक दगड फक्त गाठेमुळेच तरतील. विठ्ठल विठ्ठल. त्या दगडांसोबत माझ्या तुकोबारायांची गाथा होती म्हणून दगड वर आले. विठ्ठल विठ्ठल. आणि आज अनेक दगड त्याच्या अनुषंगावर तरतायत. फक्त आम्ही आधार आहे. हे विश्वमौलिक ज्ञानोबारायांची ज्ञानेश्वरी असेल, तुकोबारायांचा गाथा असेल, नाथबाबांचं भागवत आहे, हे संप्रदायाला चालीरीतींनी चालण्यासाठी हा त्यांचा आधार आहे. मागील आधार कोणता आणि त्याच्यानुसार जर आम्ही भक्ती केली, निश्चित याही पुढे जाऊन सांगू का, जरा खेडचुंडर आंबेगाव जास्त दिसतं तिकडं. देवाच्या बापाला सुद्धा आपल्या घरी चाकरी करावी लागेल. विठ्ठल विठ्ठल. देवाचा बाप यायचा असेल असं जर वाटत असेल ना तर देवाला आवडेल अशी भक्ती करावी लागेल. आणि सांगणारे माझे तुकोबार आहे. एवढे अधिकार संपन्न व्यक्तिमत्व आहे नाही का. धन्य तुकोबा समर्थ किंवा जगद्गुरु तुका अवतार नाम याचा संप्रदाय सकळाचा तेथून या ज्यांना भक्ती मार्गातलं कलश म्हणून ओळखलं जातं. मग अशी एवढ्या तुकोबारायांच्या पदव्या सांगितल्या. पण कुठल्याही शिक्षण संस्थेत शिकायला न जाता, कुठल्याही शाळेत न जाता, कुठल्याही कॉलेजमध्ये शिकायला न जाता हे एवढं सगळं मिळालं. देवाचा बापच त्यांच्या घरी चाकरी करतोय असं म्हणायला काही हरकत. हे सगळं मिळालं फक्त देवाला आवडेल अशी भक्ती केल्यामुळं. विठ्ठल विठ्ठल. ते तुकोबाराया आज आपल्याला सांगतायत. त्यांनी त्याही वेळेस सांगितलं, त्याच्याही आधी सांगितलं, आजही सांगतायत, उद्याही सांगतायत. पण आपण ऐकायला वाजत असे बोंब कोणी नाही कती कानी. हरी हरी न म्हणता दया थोर झाली हानी. वाजत असे बोंब कोणी नाही ठिकाणी. बोंब वाजत गेले. तुकोबाराया घरामध्ये देव घेऊन निघाले. देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, ऐकता आला घर पुसोनी. पण लोक म्हटले देव न लगे, देव न लगे, साठवणीचे रुदले जागे. तुकोबारायांनी एवढे अनंत उपकार तुमच्या आमच्यावर केले की थोर असणारी भक्ती, देवाला थोर असणारीच भक्ती लागते. मध्यमन कनिष्ठ ही भक्ती संपणारच नाही. विठ्ठल विठ्ठल. आणि हे तुकोबाराया तुम्हाला आम्हाला सकारात्मक भाव लावून हेची थोर भक्ती आवडते देवा. ते तुकोबाराया तुम्हाला आम्हाला सांगतायत. एवढे मोठे अधिकार संपन्न व्यक्तिमत्व ज्यांचं आभाळा एवढं काळेच आहे. तुका केवढा अनुरेणू या ठोकडा, तुका आकाशा एवढा. एवढे आकाशा एवढे तुकोबाराया तुम्हाला आम्हाला सांगतायत की देवाला भक्ती आवडते. पण कोणती हेची. मग आता हेची मागच्या माग म्हणण्यामागचं कुठं आहे आपण कधी शोधलं का? जोपर्यंत आम्ही त्या भक्तीचा धांडोळा घेत नाही, जोपर्यंत आम्ही त्या भक्तीचा शोध घेत नाही, परिणाम आम्ही दुःखाला कारणीभूत. तुकोबाराया सकारात्मक भाव वापरून म्हणतायत
देवाला हेच आवडते. कोणती भक्ती? तर विश्वमाऊली ज्ञानोबा ज्ञानेश्वरी मध्ये सांगतायत, परी हेची आत्मसिद्धी, आत्मसिद्धी असणारी जी भक्ती आहे ना, ती भक्ती तुकोबाराया सांगतायत बरं का. हा माझा एकटीचा प्रश्न नाही किंवा एकटीचं स्टेटमेंट तुकोबारायांचं नाही. ज्या वेळेस अभंग असतोय त्या अभंगाला विश्वमाऊली ज्ञानोबारायांचा सुद्धा सपोर्ट आहे, नाथबाबांचा सुद्धा सपोर्ट आहे. एका अभंगाला अनेक संतांची उदाहरण आहे. परिणाम तुम्हाला आमचं भलं व्हावं एवढंच त्या संतांचा अट्टहास आहे. परी हेच आत्मसिद्धी, आत्मसिद्धीच्या मागे जाणारी भक्ती तुमची आमची असावी. ती भक्ती म्हणजे तुकोबाराया. तिथं सकारात्मक भाव वापरलाय तुकोबारायांनी, हेची. आणि पुढे शब्द आहे थोर. परमार्थ प्रपंच करत असताना आम्हाला कमी जास्त मीठ असलेली भाजी सुद्धा चालत. अर्धी भाजी जर सडलेली असेल तर बऱ्याचदा आपल्याकडे पूर्णच भाजीची गड्डी फेकून दिली म्हणे सडलेली भाजी. जर आम्ही जेवणात एवढे तंतोतंत आहे, प्रपंच करत असताना एवढे तंतोतंत आहे. आज इथं बसणाऱ्या महिला जरा जास्त दिसतात. तुम्हाला एक प्रश्न विचारते, तुमच्या कपाटात कमीत कमी 100-200 साड्या असतात बरोबर? आणि त्या 100-200 साड्यांमध्ये चुकून एखाद्या साडीला फक्त सुई एवढाच होल असू द्या आणि तो नेमका इथं असू द्या कुठेतरी, किती दिवस घालणार हो तुम्ही? ज्या दिवशी त्या साडीला ओल पडला हे दिसेल त्याच दिवशी ती साडी कचऱ्याच्या डब्यात जाईल बरोबर ना? आपण प्रपंच करत असताना एवढे नेटके, मग भगवंताची भक्ती करत असताना आम्ही नेटके असावे का नाही? आणि जोपर्यंत इथं आपण परफेक्ट होत नाही तोपर्यंत केलेल्या भक्तीला भक्ती असं म्हणता येणार. मी कालही कीर्तनामध्ये सांगितलं, आम्ही रोज गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ आहे, आळंदी पंढरपूरला जातोय, तुळशीलाही पाणी घालतोय, मोठ्यांचाही आदर करतोय, रोज हरिपाठ सुद्धा म्हणतोय, तरी सुद्धा देव आमच्या स्वप्नात आला म्हणा नाही, नाहीच ना आला. मग एवढे वर्ष गेले का आमचे असेच? जर देव आमच्या स्वप्नात सुद्धा येत नसेल तर मदतीला येईल का? कारण आपण सीझनल बुवा आहे. सोमवार आलो का शंकराला जातो, मंगळवार आलं का कुठं जातो सांगा जरा पटापटा बघा. मंगळवार आल्यावर गणपतीला जातो, बुधवार आलं गळ्यात माळ असेल तर पंढरपूरला जाईल, नसेल तर बाकीच्याच अन्य मार्गाला जाईल. गुरुवार आले का दत्तात्रयांकडे जातो, शुक्रवार आला का देवीकडे जातो, शनिवार आले का मारुती बाप्पाकडे जातो आणि रविवार आले का हनुमंतरायाकडे जातो. आपण फक्त नाचण्यापुरतच ठेवलंय, पण मल्हारीचा जर अर्थ समजून घेतला, मल हारी त्याला मल्हारी असं म्हणतात. नाही तर त्याच्या नावाने येळकोटच केलाय, नाही तर काय विठ्ठल विठ्ठल. आपलं कसं आहे माहितीये का? जाऊ दे आलाच आहे विषय, तर मी मागेही एकदा स्टेटसला एक वाक्य लिहिलं होतं, आयुष्याचा येळकोट व्हावा, आयुष्याचा भंडारा व्हावा. येळकोट झाला तर मल्हारीचा होईल आणि नाहीच येळकोट झाला तर माझ्या तुकोबारायांचा होईल. विठ्ठल विठ्ठल. 8 वारांचे 8 देव केल्यानंतर सुद्धा देव आमच्या स्वप्नात येत नाही का? कारण आम्ही आत्मसिद्धीच्या भक्तीकडं. परी हेची आत्मसिद्धी, जो गुरु कृपाव निधी तो विठ्ठल विठ्ठल. परी हेची आत्मसिद्धी, जो कोणी भाग्य निधी गुरु कृपावलब्धी काळी पावे. परी हेची आत्मसिद्धी, गुरु कृपाचा अंजन ज्या दिवशी आमच्याकडे येईल, मग जो कोणी पहिलं भाग्य उदय
यायला यावं लागेल. एक तर मनुष्यत्व मिळत नाही, मिळाल्यानंतर मुमुक्षुत्व मिळत नाही, आणि मुमुक्षुत्व जर तयार झालं तर संतांची भेट होत नाही. पण हे जर तीन एकत्र आले तर निश्चित आपला उद्धार झाल्याशिवाय आणि या ठिकाणशिवाय, या त्रिपुटीशिवाय आम्हाला भक्ती समजणार नाही. आणि तीच भक्ती कोणती? हेची कोणती भक्ती? तर ज्याच्यामुळं आमच्या अंतरंगामध्ये बदल होईल. बाह्य रंगातला बदल ब्युटी पार्लर मध्ये गेल्यानंतर सुद्धा होतो. बरोबर? जैसा देश तैसा वेश. बरोबर का नाही? बाह्य रंगातला बदल संतांना अपेक्षित नाही, बाह्य रंगातला बदल भगवान परमात्म्याला अपेक्षित नाही, तर अंतरंगातला बदल आणि अंतरंगापासून केलेला भजन भगवंताला अपेक्षित आहे. जर आमचं भजन अंतरंगापासून नसेल, भजन करी ओंगळवाणे नरका जाणे सुकेना, नरकाला जावं लागेल. मग आम्ही एवढं सगळं करतोय, जसं मग अशी सांगितलं आळंदी पंढरपूरला जातोय, देव तरी सुद्धा स्वप्नात येत नाही का? कारण आमच्या भजनाचा मार्ग कुठेतरी चुकलाय. याला सत्कर्म असं म्हणता येईल, याला भक्ती असं म्हणता येणार नाही. सत्कर्म करायला कुठं कमी आहे? लोक अन्नदान करतायत, लोक अनेक गोष्टींचं दान करतायत, मग सत्कर्म त्यांच्यात आणि आपल्यात काही फरक? माळकऱ्यात आणि बिगर माळकऱ्यात काहीतरी फरक असावा का नाही? नाही तर म्हणे आम्ही माळ घातली, आम्ही तेवढे सुखी जेवढे बिना माळकरी सुखी. मग जर आमच्यात काही परिवर्तन नसेल किंवा आमच्या दोन लोकांच्या आयुष्यामध्ये जर बदल नसेल, तर नक्कीच आमची भक्ती कुठंतरी दुसऱ्या, मी म्हणत नाही एवढ्या वर्ष केलं ते चुकीचं आहे, पण त्या भक्तीला कुठंतरी आम्ही कमी पडतोय. म्हणून भगवान परमात्मा, कारण आपण 8 दिवस 8 देवाची आराधना करतो बरं का, आणि वेळेला एकही देव याला कामाला येईल. म्हणून माझ्या साधू संतांनी एकच धरिला चित्ती, आम्ही रखुमाईचा पती, एकाच्याच मागं गेले आणि त्यांनी हे आधी त्याच्या मागं गेले, मग त्याला यांच्या मागं पळावं लागलं. विठ्ठल विठ्ठल देवाने आपल्या मागं पळावं अशी भक्ती आपल्या विषय. याची म्हणण्यामागचं कारण हे की ती भक्ती, तर देवाला कोणत्या प्रकारची भक्ती आवडते? अंतरीची घेतो गोडी, अंतरीची घेतो गोडी, तरी चाल मात्र त्यांच्यानुसारच झाली पाहिजे. विठ्ठल विठ्ठल अंतरीची घेतो गोडी. भगवान परमात्म्याला अंतरंगापासून केलेली भक्ती अपेक्षित आहे. ज्या भक्तीने जे गोष्ट केल्यानंतर, जसं आपण एखादा जर नोकरीला जर एखादा इंजिनियर झाला आणि त्याला जर 2-4 हजाराचीच नोकरी मिळाली, तर लोक त्याला नाव ठेवतात. काय म्हणे, एवढा 5 लाखाचा खर्च केला आणि तुझी पगार किती आहे म्हणे, तुला 2-4 हजार पगार मिळतो. तसं आम्ही भक्ती करत असताना मिळणारं फळ आम्हाला मोठं पाहिजे, मात्र भक्ती त्या लेवलची करायची आम्हाला आवश्यकता वाटत. देवाने आपल्या मनासारखं असं वागावं असं वाटतं, पण आपण देवाच्या मनासारखं वागावं असं वाटत. याही पुढे जाऊन सांगू का, देवाने आपल्या घरी यावं असं प्रत्येकाला वाटतं, पण आपण देवाच्या घरी जावं असं कुणालाच वाटत. पण याची देही याची डोळा भोगू मुक्तीचा सोहळा, याच देहामध्ये भगवान परमात्मा वास्तव्याला आलेला समजू शकतो, बाकी इतरत्र ठिकाणी नाही. त्या आत्मबोधाचा विषय फक्त याच मनुष्य देहामध्ये आल्यानंतर समजू शकतो, इतर ठिकाणी होऊ शकत नाही. आणि या मनुष्य देहामध्ये आल्यानंतर सुद्धा आम्ही जर ते केलं नाही,
तर मग आपल्यामध्ये पशु काय पाप पुण्य भोगिती नाही का, उत्तम मध्यम भोग भोगती. मग त्या पशुमध्ये आणि आपल्यामध्ये काही फरक राहणार नाही. मग आमची भक्ती काहीतरी वेगळी असावी आणि त्या वेगळीमध्ये भगवान परमात्म्याची अंतरंगापासून केलेली भक्ती असावी. फक्त अंतरंगातूनच केलेला मेसेज देवाला जातो, मोबाईलवरचा मेसेज देवाला जात. ज्यांचा अंतरंग भगवान परमात्म्याशी कनेक्टेड आहे ना, त्याला न सांगता तुम्हा कळो येते अंत. या न्यायाने त्या भगवान परमात्म्याला तुमचा आमचा मेसेज जातोच. नाही म्हणायची सोय. ज्या दिवशी आमच्याकडे संकट येतील किंवा जर मेसेज गेला नाही तर समजायचं आमचा मेसेज गेला नाही, देवाने आम्हाला सहाय्य केलेलं नाही. भगवान परमात्म्याने तुम्हाला आम्हाला सहाय्य व्हावं असं वाटत असेल. अहो, संसार करत असताना नवऱ्याच्या आवडीची भाजी करावी लागते. नाही केली तर दोन वेदांताचीच भाषा आपल्याला ऐकायला लागते की नाही, 2-4 ओव्याच ऐकाव्या लागतात की नाही. जेवण व्यवस्थित नाही झालं काय महिला मंडळ तुमच्याकडे कसं काय. आता माझ्या लग्नाला आजच 5 वर्ष पूर्ण झाले म्हटलं 5 वर्षाचाच अनुभव सांगते. विठ्ठल विठ्ठल विठाला 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 विठाला. प्रपंच करत असताना पतिराजाच्या आवडीचा स्वयंपाक करावा लागतो. जी बाई आवडीचा स्वयंपाक करते तिला पतिव्रता असं म्हणतात आणि जी स्वतःच्या आवडीचा स्वयंपाक करते तिला पतिव्रता असं म्हणतात. विठ्ठल विठ्ठल. आणि मग परमार्थ करत असताना सांगोपांगी वडाला वांगी सारखा परमार्थ करावा लागेल का. मग इथं सुद्धा भगवान परमात्म्याला आवडेल अशीच भक्ती करावी लागेल. भगवान परमात्म्याला काय आवडतं, आवडे देवासी तो एक प्रकार, आवडे देवासी तो एक प्रकार, आवडे देवासी तो एक प्रकार, आवडे देवासी तो एक गोड नियोजन आहे. एवढे सुंदर गायक वादक मंडळी त्यातल्या त्यात साऊंड सर्व्हिस वाले जात आहेत नाही का. आवडे देवासी तो एक प्रकार, नामाचा उच्चार कधी मध्ये. बरोबर ना. आपला असंच चाललंय. आपण सप्त्यापुरते सीजनल वर्कर आहे. सप्ताह संपला की पुढच्या सप्त्याशिवाय मंडपात यायचं, पुढच्या सप्त्याशिवाय कीर्तनाला जायचं. आणि देवाने आपला हमाल व्हावा असं प्रत्येकाला वाटतं. पहिलवान व्हायची सगळ्यांना हौस आहे, पण तालमीत जायला, चांगलं खायला, पहिलवान असा घरी अंगाला तूप चोळून होईल का. तसं तुम्हाला आम्हाला सुख पाहिजे हे प्रत्येक जणाला अपेक्षित आहे. पण आपण भक्ती सुद्धा करतोय, पण ती आपल्या सवडीतली भक्ती करतोय. आणि साधू संतांनी भगवंताच्या आवडीची भक्ती केली. विठ्ठल विठ्ठल. साधू संतांनी भगवंताच्या आवडीची भक्ती केली. परिणाम असा झाला की ज्या वेळेस माझे विश्व माऊली ज्ञानोबराया समाधीस्थ होत होते ना, त्यावेळेस त्या पंढरीश पांडुरंग परमात्म्यांनी सुद्धा रडावं. साधू संतांच्या केलेल्या भक्तीचा परिणाम आहे. ज्या वेळेस माझ्या माऊली समाधीस्थ होत आहेत, जग रडलं याच्यात काही नवल नाही. पण पंढरीश पांडुरंग परमात्मा सुद्धा तिथं धाय मोकळून रडतोय. कारण केलेली जी भक्ती आहे ना, ती भगवंताच्या आवडीची होती आणि आपली सवडीतली चालली आहे.
आणि जोपर्यंत भगवंताच्या आवडीची भक्ती आमच्याकडून होत नाही आणि भगवंतालाच आवडणारी भक्ती थोर आहे, बाकीच्यांना कनिष्ठ म्हटलं तरी चालेल, नाहीतर त्याची काही एक गणती त्याच्यामध्ये माझं स्टेटमेंट नाही, हे माझं विश्वमौली ज्ञानोबा ज्ञानेश्वरी मध्ये सांगताय. देख मनुष्य जात सकळ स्वभावताच भजनशील झाले असे केवळ माझ्या ठाई. देख मनुष्य जात सकळ, प्रत्येक मनुष्य जात की स्वभावताच भजनशील आहे, झाले असे केवळ माझ्या ठाई. हे माझे विश्वमौली ज्ञानोबाराय सांगताय की इथं जन्माला आलेला सगळे परिज्ञाने विन नासले, बुद्धी भेदासी आले आणि कल्पू न येते कल्पू लागले अनेक तत्व. पण पुढे हा शेरा मारून ठेवतायत, परिज्ञाने विन नासले म्हणजे मिळालेला मनुष्य जन्म कळून घेतला नाही आणि बुद्धीचे अनेक तरंग वापरले. मग आमचा फार गोड विषय झाला. बुद्धीचं वैभव जर परमार्थ सोडून दुसरीकडे वापरलं तर त्याचं वाटोळं झाल्याशिवाय राहणार, आणि तेच बुद्धीचं वैभव जर भगवंताच्या चरणावर वापरलं तर निश्चित आमचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल आणि तशा मार्गाने जर गेलो, ती बुद्धी वापरून थोर असणारी जर भक्ती केली, हेची थोर भक्ती आवडते देवा. कोणत्या प्रकारची भक्ती आवडते तर पुढच्या उत्तरार्धामध्ये सांगताय, संकल्पावी माया संसाराची. गाडक्या मडक्याचा संसार तुकोबारायांनी केला नाही का? त्यांनी त्यांच्या एवढी जहागिरी तर आपल्याला 10 जन्म पण करू शकत. पर अब्जोपती असून करोडपती म्हणजे आताचे 10 अंबानी पेक्षा श्रीमंत असणारे तुकोबाराय होते. म्हणजे त्यांच्या एवढा प्रपंच नीट का आपण कसं आहे माहितीये का, आपण प्रपंचात सुद्धा नीट नाही आणि परमार्थात सुद्धा नाही. विठ्ठल घरचे म्हणतात घरी गायला आला आणि कीर्तनाला म्हणतात तुम्ही इकडं कशाला. आपण मजलेत त्याच्यामुळं आपल्याला घरी डिमांड नाही, बाहेर नाही का. पण अशा प्रकारची भक्ती तुकोबाराय यांनी केली नाही. ज्या वेळेस घरचे होते तर गावाचं पाटील होते आणि घरच्यांनी सोडलं तर भगवंताचे आशा झाले, तर देवानी सुद्धा तुकोबारायांसोबत भजन करावं. एवढा असणारी थोर भक्ती तुकोबाराय यांनी केली. हेची थोर भक्ती आवडते देवा. संकल्पावी माया संसाराची. संकल्पावी म्हणजे काय तर त्या संसारामध्ये असताना, कोणता संसार 84 लक्ष योनीचं दुःख जीवाच्या पाठीमागे जे लागलंय ना, ते संकल्प करायचा म्हणजे त्याला कुठेतरी खंडित करायचंय. संकल्पावी माया संसाराची. जर थोर भक्ती भगवंताला आवडणारी भक्ती जर आम्ही केली, त्याचा परिणाम काय होईल तर आमची संकल्पावी माया त्याच्यावरची ती 84 लक्ष योनी तर आमच्या फिरायचं राहतीलच, पण याही संसाराचा जर विचार केला तर याच्यावरचा सुद्धा आमचा माया कुठेतरी कमी झाली पाहिजे. मायेला इतरत्र ठिकाणी फार दुय्यम स्थान दिलं जातं, पण ती जर माया देवावर लावली तर त्याला वैष्णव असं म्हणतात. वैष्णव मनोजया, वैष्णव मनोजया, वैष्णव मनोजया, वैष्णव मनोजया. वैष्णव पदापर्यंत जातो. आणि तीच माया जर संसारावर लावली तर त्याचा परिणाम, माझं स्टेटमेंट नाही, माया विघ्ने भ्रमला खरे, माया विघ्ने भ्रमला खरे, म्हणतावी माझे निघरे, म्हणतावी माझे निघरे, संपत्ती देवारे, तो संपत्ती देवारे, हे कसं आहे माहिती का, हे जे स्टेटमेंट आहेत ना बाबा, हे फक्त इथंच म्हणायचे. घरी जर म्हणलं तर तुकडा बंद होईल. विठ्ठल विठ्ठल.
येते संसारी दयावंत जे अंतरी. साधू संतांनी संसार केला पण आपल्यासारखा केला नाही बघ. आपण काय ह्या संसार नावाच्या वटवृक्षाला आपण कवटाळून बसलोय आणि म्हणतोय हा वटवृक्ष मला सोडत नाही. पाहिलं गेलं तर आपण त्याला सोडत नाही. आपल्याला उगाच वाटतं आपण नसलो तर यांचं अवघड होईल. पण आपण सोडून बघा ते उलट आनंदात राहतात. विठ्ठल विठ्ठल माया विघ्ने भ्रमला खरे म्हणता मी माझे मी बरे. घेतो संपत्तीचे वारे सातकारे जाईना गण दारा पुत्र जन बंधू सोय रे विष्णून. सर्व मिथ्या हे जाणून सर्व मिथ्या हे सांगलंय तरी आपलं त्यांच्या जीवेला. आणि आज जोपर्यंत हे मिथ्या कल्पना मागे सारा हा उपदेश मुक्ताईने तनुबारायांना करावा लागला. आपण तर खिस झाडकी पत्ती आहे. आपण काय आहे त्यांच्या पुढं. आणि ती मुक्ताई ज्ञानोबारायांना सांगते त्यावेळेस ज्यावेळेस विश्वमाऊली ज्ञानोबाराया ताटी लावून बसलेले आहेत त्यावेळेस दुःखी अंत करणारे ज्ञानोबाराया आतमध्ये आणि विश्व म्हणजे आदिशक्ती बाहेरून सांगते मिथ्या कल्पना मागे सारा. आणि मग ताटी उघडा ज्ञानेश्वरा. मग त्यांच्याकडे जर कल्पना येत असतील त्यांच्याकडे जर हे सगळं येत असेल तर आपल्याकडं आपण विचार करायचा. आणि जोपर्यंत आमची माया संपत नाही संकल्पावी माया. माया जर बाजूला केली मायेचं पडळ बाजूला केलं तर सगळं जे उरलंय ना ते केवळ ब्रह्म आहे. आणि ते केवळ ब्रह्म म्हणजे त्या भगवान परमात्म्याची भेट आहे. आणि ते केवळ परब्रह्म स्वरूपाला जायचं असेल तर देवाला आवडेल अशी भक्ती करावी लागेल. मायेला तिचा संकल्प म्हणजे कुठंतरी खंडित तिला कुठंतरी आटोक्यात आणावी लागेल. आणि ती असणारी माया जर एकच पाट आहे नदीचा शेतामध्ये एकच पाट आहे पण पाटाचं पाणी 4 सऱ्यांमध्ये गेलं. पहिल्या सरीत ऊस होता दुसऱ्या सरीत मिरची होती तिसऱ्या सरीमध्ये कांदे होते. पहिल्या सरीत पाणी गेलं गोड झालं दुसऱ्या सरीत पाणी गेलं तिखट झालं. मग पाणी एकच आहे माया एकच आहे. संसारावर लावली तर भ्रम होईल परिणाम असा होईल आमचं वाटोळ. म्हणून संसार सोडायचा आणि पताका घेऊन दिंडीला निघायचं असं नाही. पण संसार करत असताना संसारी असावे असोनी नसावे भजन करावे कधी मधी. बरोबर का. भजन करावे वेळोवेळा. वेळोवेळेला जर भजन केलं निश्चित तुमच्या आमच्यावर परिणाम झाल्याशिवाय राहणार नाही. भगवान परमात्माच आपल्याला सहाय्य करतोय ही अनुभूती तुम्हाला आम्हाला आल्याशिवाय राहणार नाही. आणि जोपर्यंत आम्ही हे सगळं करत नाही तो अनुभव जो तुकोबारायांना आला तो अनुभव आम्हाला येणार नाही. अभंगाचं प्रथम चरण
बघा यांना लगेच झालं, त्यांनी वाजवून दाखवलं. बरं कसं 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 हा. आमचं कसं आहे माहितीये का, आम्हाला यात्रेत गेलं तरी कसं कसं होतं, डीजे पुढे गेल्यावर पण कसं कसं होतं, नाहीच कुठं तर नवरात्रीतले देवाची गाणी वाजली तरी कसं कसं, पण कीर्तनात बसल्यावर मात्र कसं कसं होत. कसं कसं म्हणजे मला काय म्हणायचंय, आपण कीर्तनात बसलोय पण कीर्तन आपल्यात बसत म्हणा नाही, त्याच्यासाठी एवढा अट्टास चाललाय नाही का. आपण कीर्तनात बसतो पण आपण कीर्तनात टाळी वाजवत बरोबर, खरंच नाही म्हणतो, इथून पुढे तरी वाजवा विठ्ठल विठ्ठल. एवढ्या धाडसाने बोलण्याचं कारण काय, कारण तुम्ही सगळी माझी माणसं आहेत, माझ्या गावातली आहेत, माझ्या जवळची माणसं आहेत म्हटल्यावर बोलायला काय हरकत. आपल्याच माणसाला बोलावं का बाहेरच्यांना, विठ्ठल विठ्ठल. हे चिकोर भक्ती आवडते देवा, भक्ती जर समजून घेतली तर माझे तुकोबाराय म्हणतायत, भक्ती जाणे तोची शुद्ध तुका म्हणे नवविध. भक्ती जाणे तोची शुद्ध, ज्याने भक्ती जाणली त्यालाच शुद्ध असं म्हणतात, आणि ती भक्ती जाणून घेणं गरजेचं आहे. मी नेहमी कीर्तनामध्ये सांगत असते, भगवान परमात्म्याची तुम्ही आम्ही म्हणतोय आमचा चाललाय, आमचा दणका चाललाय, भक्ती करतोय असं म्हणा. जर गावामध्ये पाहुणा आला तो कुणाचाही असू द्या, पण त्या पाहुण्याची आपली जर ओळख नसेल तर त्याला कोणीच रामराम करत, चहा प्यायला बोलवत नाही म्हटल्यावर जेवायचा काही संबंध येत. पण जर तो पाहुणा ओळखीचा असला तर त्याला जेवायचा आग्रह केला जातो, त्याने मुक्काम करावा असा सुद्धा आग्रह केला जातो. का, कारण तो माझ्या ओळखीचा आहे. मग आम्ही सुद्धा भगवंताची भक्ती करतोय, जाणून करतो का मानून करतो. आमचं चाललंय आमचं भोळं वाळ, आम्ही म्हणतो आमची भोळी सेवा चाललंय, आपलं सगळं नीट आहे. आपण अंगाला काय म्हणतात, एवढंसं किंचित सुद्धा काही लागून घे याला भोळेपणा म्हणत नाही. तुकोबाराया ज्यावेळेस भगवंताची भक्ती करत होते त्याचा परिणाम असा झाला, ज्यावेळेस भंडारा डोंगरावर तुकोबाराया भगवंताची भक्ती करतायत आणि माझ्या आवली पाठी मागून माझी आई जिजाऊ आऊसाहेब आवली साहेब मागून ज्यावेळेस भाकरी घेऊन निघाल्या, त्यांनी करत असलेल्या भक्तीचा परिणाम त्या वाटेवर सुद्धा व्हावा, आणि आवलीने वाटेला कान लावून पाहावं की तुकोबाराया आज भंडारा डोंगरावर गेलेत का भामचंद्रावर गेलेत, आणि ज्या वाटेने विठ्ठल विठ्ठल नावाचा ध्वनी येईल त्या वाटेने तिने त्या भाकरी घेऊन आपल्या घरचे आपल्याला फोन सुद्धा करणार, हा त्यांच्या तरी भाकरी घेऊन जात होते. आणि ते भगवान त्या तुकोबारायांच्या भक्तीला त्यांचं पाठबळ होतं, म्हणून तुकोबारायांच्या आधी त्याला भेटावं लागलं आणि तिचा काटा काढला म्हणतात. देवच तुमचा आमचा काटा काढतो, पण आपल्याला वाटतं देवाशिवाय काय माझं सगळं चालतं नाही. आणि त्यांच्या भक्तीचा परिणाम असा झाला की वाटेने सुद्धा विठ्ठल विठ्ठल नावाचा ध्वनी यावा. त्या भंडारा डोंगरावर भामचंद्र डोंगरावर तुकोबाराया साधना करत असताना वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, म्हणजे त्या वृक्षवेलींनी फळांनी फुलांनी त्या पक्ष्यांनी तुकोबारायांसोबत त्या भगवंताचं नामस्मरण करावं, एवढा भक्तीचा परिणाम आहे. मी म्हणते आपला भक्तीचा परिणाम नाही लोकांवर झाला तरी चालेल, नाही घरच्यांवर झाला तरी चालेल, कमीत कमी आपल्यावर विठ्ठल लोकांची अपेक्षा करत नाही, पण आपल्या भक्तीचा परिणाम सुद्धा आपल्यावर सुद्धा होत. आपण संत व्हायचा विचार करायचा, खरंय तुमचं नाहीच म्हणा, आपण संत होऊ शकत नाही, पण त्यांनी दिलेल्या मार्गावर निश्चित चालू शकतो. आणि जोपर्यंत त्यांच्या मार्गावर चालत नाही तोपर्यंत भक्ती समजणार नाही. भक्ती जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत आपण आनंदाने राहू शकत. मार्ग दावणी गेले आधी दयानिधी संतते, दयानिधी संतते, दयानिधी संतते. मार्ग दावणी गेले आधी दयानिधी संतते, दयानिधी संतते.
बॉल मध्ये जास्त रन काढायचे म्हटलं विठ्ठल विठ्ठल मार्ग दावोनी गेले आधी दयानिधी संत ते तेरेची पंथे चालो जाता न पडे गुंता कोठवे काही जर त्यांच्या मार्गावर चाललो निश्चित आपण त्या पदापर्यंत जाणार नाही म्हणायची सोय नाही. पण आपलं कसं आहे आपल्याला चालायची आता सवय राहिली. आपल्याकडे आता गाड्या आल्या आपल्याकडे एरोप्लेन आले आता आपल्याकडे हेलिकॉप्टर आले नाही का. आम्हाला त्याच्यावर चालायची गरज. त्याच्यामुळं काय झालं आजार जसे शरीराचे वाढले ना तसे मनाचे सुद्धा वाढले. विठ्ठल विठ्ठल पण तोपर्यंत साधू संतांच्या मार्गावर चालणार नाही तोपर्यंत भगवान परमात्मा समजणार. आणि हे तुकोबारायांनीच म्हणावर का ठेविले अनंते तैसेची राहावे. आपण म्हणायचं आपल्या फार मोठ्या अपेक्षा असतात देवाकडे. आपण देवाला काही देत नाही पण मागितल्याशिवाय काहीच राहत. आता देवी आपल्याकडे देवीला तर काय लोकांनी खरूच नाही तर बरं करायसाठी देवी असते का. तसं आपल्याला पुत्ररत्न मिळावं आपल्याला 2-4 लाखाची नोकरी मिळावी त्याच्यासाठी गणपती बाप्पा आहे का. त्याच्यासाठी पंढरीश पांडुरंग परमात्मा आहे. तर आपल्या कर्माचा भाग आहे. भगवान परमात्म्याने कोणत्याही परिस्थितीत आपल्या चित्तामध्ये समाधान ठेवावं हे त्याचं काम. फक्त आपण व्यवस्थित काम करणं गरजेचं आहे. महिनाभर कामाला गेल्यानंतर मालकाला महिन्याच्या शेवटी पगार द्यावाच लागेल. तसं तुम्ही आम्ही भक्ती जर मनापासून केली योग्य रीतीने पोहोचलो. आता जर नेरूळकडे यायचं असेल मला सांगपाड्यावरून जर मी पनवेलच्या दिशेने मार्गक्रमण केलं किंवा घाटकोपरच्या तिकडे दिशेने मार्गक्रमण केलं तर किती काळानंतर मी नेरूळला पोहोचेल. नाही ना पोहोचणार. जर माझा मार्ग बरोबर आहे तर कोणी किती चुकीचं जरी सांगितलं तरी मी नेरूळला पोहोचल्याशिवाय राहीन का. जर नेरूळचीच गाडी धरली तर नेरूळलाच येईल. अन्य दुसऱ्या मार्गांचा केलं नाही का. नाना साधनांच्या केल्या खटपटा कोण पवती तुझ्या दारवंटा. अनेक साधनं जर केली तर तो देव मिळणार नाही. देवाची एकच साधन आहे काय एक नाम हरी द्वैत नाम धुरी. 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 अद्वैत पुसरी विरळा जाणे अद्वैत पुसरी विरळा जाणे. भगवंताचे एकच नाम आहे एक नाम हरी द्वैत नाम धुरी. पुढे शेरा मानलाय अद्वैत पुसरी विरळा जाणे. आणि त्या विरळ्याला संत लोटांगण घेतात. विरळाईसा कोणी तुका त्यासी लोटांगणी. आणि त्या विरळ्यामध्ये देख मनुष्य जात सगळेच आहे नाही का. असतेची महापुरी रिगतात कोट्यावरी पण प्राप्तीची पहिली मी पाहिला हे एकच. कोणतरी एकच जातोय आस्थेच्या महापुरामध्ये. सगळेच आहे सगळेच जण गणपती बाप्पाला हात जोडतायत पण सगळ्यांची इच्छा पूर्ण करायला तो काही रिकामा. आस्थेच्या महापुरात सगळे जण वाहताय पण प्राप्तीच्या पहिल्या तीरावर कोणीतरी एकटाच जातोय. आणि त्या एकट्याचं त्याच एकट्याच्या चित्तामध्ये समाधान आहे आणि त्यानेच म्हणावं ठेविले अनंते तैसेची राहावे. आपण सहज घरात म्हणतो जाऊ दे देव ठेवीन तसं राहू दे. पण आपल्याला आपलं कसं आहे बोलणं इथून वर आहे. मनापासून ते बोलणं नाही देव ठेवीन तसं. देव आपल्याला 2 टाइम जेवण देऊ शकतो. देव आपल्याला 2 टाइम सुखाने ठेवू शकतो. पण आपल्याला कसं आहे माहितीये का आपल्याला म्हातारपण सुखाचं पाहिजे. आपल्याला पुढची पिढी नीट राहावी. आपण 10 पिढ्यांचा कमवायला जातो. परिणाम असा होतो आपणही सुखात नाही पुढचेही सुखात नाही. विठ्ठल विठ्ठल खरंच आम्हाला भक्ती मार्ग समजला असेल खरंच आम्हाला पशु पक्ष्यांकडे पाहिलं का हो. त्यांनी 2-4 बंगले बांधून ठेवले. त्यांना लेकरं बाळ नाहीत. त्यांची लेकरे बाळ त्यांच्याकडे जर उडायला एकदा त्या पक्ष्यांच्या पंखामध्ये जर बळ आलं तर ते पशु पक्ष्यांचे आई वडील त्यांना सांभाळत. त्यांनी त्यांची दाण्याची सोय करायची. त्यांनी त्यांच्या चाऱ्याची सोय करायची. आपण उगाच 50 वर्षापर्यंत माझा बाळा करत राहतो. त्याचा परिणाम असा होतो की आपणही सुखी नाही आणि आपला बाळा सुद्धा सुखी. पण भगवंताची भक्ती जर खरंच मनापासून केली तर चित्तामध्ये समाधान नावाची गोष्ट येईल. तुकोबारायांकडे ज्या वेळेस 14 दिवस तुकोबाराय
अनुष्ठानाला बसले ना तरी सुद्धा मनामध्ये त्यांच्या काही एक किलबिश नव्हतं का माझा गाथा मी इंद्रायणीच्या तीरामध्ये बुडवलाय, इंद्रायणीच्या डोहामध्ये बुडवलाय. पण 14 दिवस अनुष्ठान मांडल्यानंतर तिथं ती गाथा सुद्धा पाण्यातून वर यावी हा त्यांनी केलेल्या भक्तीचा परिणाम आहे. विश्वमाऊली ज्ञानोबाराया अवघ्या 16व्या वर्षी समाधीस्थ होत असताना समाजाचं म्हणणं असं होतं की माऊलींनी समाधी घेऊ नये. पण त्या कालखंडामध्ये आपल्याला फक्त ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, चांगदेव 65 एवढेच हरिपाठ एवढंच माहितीये. पण एवढ्या कालखंडामध्ये विश्वमाऊली ज्ञानोबारायांनी 22 ग्रंथांची निर्मिती केली. आणि ज्या वेळेस माऊली समाधीस्थ होत आहे त्यावेळेस समाज काय म्हणून रडतोय, पण माझ्या माऊलीच्या चेहऱ्यावर एक विशेष तेज आहे का माझं कार्य पूर्ण झालंय. आपण 100ही वर्ष जगलो तरी आम्हाला वाटतं एखाद्या आजीला जर 100व्या वाढदिवसाला आपण जर भेटलो तर ती आजी म्हणते असं तुमचा आशीर्वाद तर जगल अजून 5-25 वर्ष. पण मोठी माणसं जी होऊन गेली ना ती कमी वर्ष जगली, पण अशी जगली का जोपर्यंत त्यांचं नाव आहे तोपर्यंत या चंद्र सूर्याला सुद्धा थांबावं लागेल. विठ्ठल विठ्ठल अवघे 42 वर्ष जगले. स्वामी विवेकानंद सुद्धा कमीच वर्ष जगले. ज्या महाराष्ट्रामध्ये आपण राहतो ते छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा कमीच 50च वर्ष जगले. पण या 50 वर्षामध्ये असं काही क्रांती केली की आजही त्यांचं नाव आदराने घेतलं जातं. आपलं पुढची पिढी आपली पोरं वर्ष श्राद्ध सुद्धा करणार, काहीच गॅरंटी घ्यायची नाही. म्हणून आयुष्य असं जगावं चित्तामध्ये समाधान असावं. आणि त्या चित्तामध्ये समाधान प्राप्त करून जर घ्यायचं असेल तर एकमेव राजमार्ग म्हणजे भगवंताची केलेली भक्ती. माझा भक्तीची भक्ती प्रत्येकाला आवडते पण अंतरंगामध्ये गोडी कुणाला. मग अशी जसं सांगितलं ना मी, देवाने आपण देवाच्या घरी जावं असं कुणाला वाटत, देवाने आपल्या घरी यावं असं प्रत्येकाला. पण मग जर भक्ती जर अंतरंगापासून केली, चित्तामध्ये समाधान प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. ज्यावेळेस तुकोबरायांकडे धान्याच्या राशी ते सगळ्याला ज्ञात असेल नाही का, तुकोबराया ते शेत राखायला गेले, शेतातलं सगळं धान्य पाखरांनी खाऊन घेतलं आणि भगवान परमात्म्याने देणारा जर भगवान परमात्मा असेल तर कुठल्या गोष्टीची कमी राहील. त्यांनी दोन्ही हातांनी दिलं आणि त्या तुकोबरायांना ती घरामध्ये धान्याच्या पोत्यांची राशी लागली. पण चित्तामधलं समाधान एवढं उदारत्व आहे. कर्तृत्व, दातृत्व आणि मातृत्व ह्या तिन्ही गोष्टी माझ्या संतांकडे होत्या. म्हणून आजही त्यांचं नाव अजरामर आहे. घरात लागणाऱ्या धान्याच्या राशी समाजासाठी वाटून टाकल्या आणि सगळं वाटल्यानंतर कळालं घरात सुद्धा आता काही एक राहिलं नाही. तरी सुद्धा तुकोबराया चिंतन करायला डळमळले. आपले 10 रुपये जर चोरीला गेले तर आपल्याला दिवसभर झोप येत. दिवसभर म्हणते बरं का मी, रात्रीचं तर नाहीच येणार पण दिवसा सुद्धा येणार. 10 रुपये गेल्यानंतर आपण एवढी याही पुढे जाऊन सांगू का, आपलं जर 1,000 लिटरवर दूध नासू द्या बरं घरातलं, जरा इथं महिला वर्ग जास्त दिसतोय नाही. तुम्हाला माहिती नासलेल्या दुधापासून सुद्धा आम्ही पदार्थ बनवू शकतो. तरी सुद्धा दूध नासल्यावर एवढी त्या बाईची वैताग आणि त्याच्यात ते सुन कडून नासा. विठ्ठल विठ्ठल पदार्थ सुद्धा तयार होणार आहे, नासलेलं दूध सुद्धा वाया न जाणार आहे. तरी सुद्धा आम्हाला त्या 40-50 रुपयाची एवढी चरचर लागते. आमची 50 वर्ष आयुष्य गेले. एक तर अल्प आयुष्य मानव शतमानीले ते अर्ध रात्र खाय.
ते बालक पिडारो विषय काय वर्णनाचे उरले का? आम्हाला कधी चरचर लागली का परमार्थ करत असताना? नाही ना लागणार. आणि जोपर्यंत आम्हाला ते वाटत नाही तोपर्यंत चित्तात समाधान मिळणार नाही. आनंदाने ठेवेल असंच राहावं लागेल. पण आनंदावर आनंद एवढे उपकार झाले ना का देव आपल्यासारखं राहतो. विठ्ठल विठ्ठल. संतांनी केलेल्या भक्तीचं कर्ज देवावर झालं. आपण आपलं बँकेतलं कर्ज आपल्याच्याने सुटत नाही. देवावर कधी आपलं कर्ज व्हायचं? पण संतांनी केलेल्या भक्तीचं कर्ज देवावर झालं आणि त्या देवाने संतांपुढे मान वर न करता पाहावं. आपण एवढं नाही, कमीत कमी आपल्याला चित्तात समाधान यावं एवढं तरी. आणि परमार्थ नक्की कशासाठी केला जातो? घरी टाइमपास होत नाही 2 तास म्हणून का? मोबाईल मध्ये रील्स बघता बघता 2 तास कुठं निघून जातात काही कळतं नाही ना कळत. मग आम्ही या भक्ती मार्गामध्ये कशासाठी आलो? आम्ही आमच्या आयुष्यातले 2 तास कीर्तनामध्ये दिले. नक्की कशासाठी दिले? जर कीर्तनामध्ये येऊन त्या भक्ती मार्गामध्ये येऊन जर आम्हाला चित्तामध्ये समाधान झालं नाही तर निश्चित हा टाइमपास आहे. बरोबर ना? चित्ताला समाधान होईल अशीच भक्ती आमची असली पाहिजे आणि आनंदाने ठेवेल असंच राहिलं पाहिजे. आपण म्हणतो खरं देव ठेवतोय तसं राहतोय, पण देव ठेवतो तसं राहिला आपल्याला काही तयार. कोरोनाच्या काळामध्ये देव ठेवेल तसंच राहावं लागलं का नाही? अगदी त्यावेळेस आपल्या बँकेतला बॅलन्स सुद्धा कामाला आला नाही आला. आणि मग त्यावेळेस आता कोरोनाचं औषध सुद्धा नाही आलं. मग आता कोरोना गेला कुठं? मी त्यावेळेस सुद्धा सांगितलं की कोरोना हा विषाणू नाही तर विष्णूच्या रूपाने आलेला भगवान परमात्म्याचा अवतार आहे. काही म्हणायला हरकत. तुम्ही म्हणा नासकस काय तुम्हाला झालं नाही का? आमच्याही जवळचे लोक गेले, मी नाही म्हणत नाही. मग आपल्या जवळचे लोक गेले पण आपल्याला ठेवले का बरं? 2 तास घरी टाइमपास होत नाही. कार्यकर्त्यांना काम नाही म्हणून का? किंवा उरलेल्या आयुष्यामध्ये भगवंताचं भजन करण्यासाठी तुम्हाला आम्हाला ठेवले, मात्र आपण तेवढंच करत नाही. आणि तेवढंच जर केलं निश्चित आमचं शेवट तो भला आणि माझा बहु गोड झाला. याने निश्चित आमचा सुद्धा शेवट गोड झाल्याशिवाय राहणार नाही. फक्त देव ठेविल तसे राहावे. साधू संतांच्या भक्तीचं कर्ज असं झालं की साधू संत म्हणतील तसं देवाला वागावं लागलं. आपण म्हणतो तसं आपली लेकरं सुद्धा वागत 2 वर्षाची असली नाही तर 1 वर्षाची असली ना ती आपण म्हणतो तसं लेकरं सुद्धा वागत नाही. देवाने कधी वागावं? म्हणून आपण कमीत कमी आपलं जर देव ऐकत नसेल तर देवाचं तरी आपण ऐकलं. ठेविले आनंदे तुकोबारायांच्या चित्तामध्ये समाधान प्राप्त झालं आणि तुकोबारा अभंगाच्या 2ऱ्या चरणातून सांगतात. ठेविले आनंदे
दुःखची केवळ भोगणे ते फळ संचिताचे. याचा जर कधी विचार केला का आपण? उद्वेग म्हणजे काय? क्षीण वाहिल्या उद्वेग, दुःखाची केवळ का? कधी संचिताचं फळ ज्या वेळेस भोगायला येतं ना त्यावेळेस केवळ आम्हाला क्षीण होतो. पण जर भगवंताच्या भक्तीचं अंतःकरणामध्ये रोप लावलेलं असेल, ते बी रुजवलं असेल, तर संचित सुद्धा आम्हाला संचिताचं फळ भोगत असताना सुद्धा आम्हाला त्रास होणार नाही. कारण माझे नाथ बाबा सांगतात, एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरी कृपे त्याचा नाश झाला. प्रारब्ध कुणाला चुकलं नाही, पण त्याचा भोग भोगत असताना मिळणारी ताकद फक्त हरीच्या कृपेने होते आणि व्यथा दुसरीकडे होत. 3 प्रकारची कर्म आहेत, नाही तर संचित कर्म आहे, क्रियामान कर्म आहे आणि प्रारब्ध कर्म आहे. क्रियामान म्हणजे चालू असणारं जे कर्म आहे. तहान लागली आणि पाणी पिलं, क्रियामान कर्म. तहान लागली हे कर्म झालं आणि त्याचं फळ तहान लागली आणि पाणी पिल्यानंतर मिळलेलं फळ म्हणजे तुमची आमची झालेली तृप्ती. हे क्रियामान कर्माचा सिद्धांत आहे. प्रारब्ध कर्म जर संचित कर्म सांगायचं झालं तर आज पेपर लिहिलाय आणि 2 महिन्यांनी रिझल्ट लागणार आहे. प्रारब्ध संचितामध्ये काय लिहिलंय माहित, पण लिहिलेला पेपर जर सोपा असेल, आपल्याला तर माहिती, बाजूवाल्याला माहित नसलं तरी त्याच्यावरून आपण फळाची संगती लावू शकतो. काय? पेपर मध्ये जर मी बऱ्यापैकी लिहिलं, 80 मार्काच्या पेपरला जर 75 मार्काचं लिहिलं तर कमीत कमी 70 मार्क तरी पडतील. 75 मार्काचं बरोबर लिहावं लागेल बरं का. याच्यावरून फळाची संगती लावता येईल, येणारा रिझल्ट 2 महिन्याने कळणार आहे. म्हणजे संचित कर्माचं सुद्धा आम्हाला संगती लावता येईल. क्रियामान कर्माचं फळ लगेच मिळतंय, पण प्रारब्ध कर्माचं फळ आम्हाला मिळणारं फळ म्हणजे आता जे काही जगतोय फळावरून कर्माची संगती लावता. अंगावर बसणारी माशी, हे वागणं बोलणं फिरणं हिंडणं भेटणं वगैरे खूप लांब राहिलं, पण अंगावर बसणारी जी माशी आहे ना ती सुद्धा पूर्वजन्माचं काहीतरी आहे म्हणून बसते. विठ्ठल विठ्ठल. एखाद्याला जर माशी बसली किंवा एखाद्याने मोहळ एखाद्याला चावलं किंवा कुठल्याही गोष्टीचं जे काही होतं, जे फळ आम्हाला मिळतंय, पाठीमागं आम्ही त्याची काहीतरी उधारी घेतलेली आहे, आम्ही त्याचं काहीतरी केलेलं आहे. आपण कोणी कुणाच्या आयुष्यात असंच येत. आमचे सद्गुरुनाथ बाबा नेहमी सांगायचे का समुद्रातलं मीठ, झाडावरची कैरी आणि असणारी माती त्या बरणीमध्ये लोणच्याच्या रूपाने एकत्र आले, लोणचं मुरलं, जेवणातली चटक वाढवली. तसं कोणी कोणाच्या आयुष्यामध्ये सहज येत नाही, पण गेल्या जन्माचं काहीतरी ऋणानुबंध आहे आणि मग त्या प्रारब्ध कर्माचं कर्म आपल्याला माहित नाही, पण फळावरून कर्माची संगती लावायला काही एक हरकत आणि मिळणारं जे काही फळ आहे समजायचं आमच्या प्रारब्धामध्ये तसं झालं होतं म्हणून आम्हाला फेडायला यावं लागलं. त्याच्यामुळं कुठल्याच गोष्टीचा चिंता मनात ठेवायची नाही, फक्त काय करायचं, आवडीने भावे हरिनाम घेसी, तुझी चिंता त्याची सर्व आहे. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा जाण तसे. कुठल्याच गोष्टीचा खेद न करता जर आम्ही आमचं संचित अगदी आमचं क्रियामान कर्म केलं, प्रारब्ध आपल्या हातात नाही पण क्रियामान आणि संचित कर्म आपल्या हातात आहे. पेपर व्यवस्थित लिहिणं हे आपल्या हातात आहे, रिझल्ट चांगलाच येईल. तसं क्रियामान कर्मामध्ये सुद्धा चांगलं वागणं हे आपल्या हातात आहे, फळ सुद्धा चांगलंच मिळेल. प्रारब्ध आपल्या हातात नाही, पण मगाशी जसं सांगितलं त्या प्रारब्धाचा जर भोगाचा नाश करायचा असेल किंवा त्या भोगाची संपवायचा असेल तर तिथं हरीची कृपा व्हावी लागेल. आणि हरीची कृपा झाल्यानंतर हरीची कृपा कधी होईल, त्याची भक्ती केल्याशिवाय तो आपल्याला मिळणार. एकतर तो खूप उदार आहे, पण आधी घेणार आहे आणि मग देणार आहे. घेशी तेव्हा देशी ऐसा सशी उदार, पहिला घेतो आणि मग भरभरून देतो. आणि आपलं मात्र उलट आहे, आपण त्याच्याकडून घ्यायला रिकामे पण द्यायला रिकामे. ज्या दिवशी या भूमिकेपर्यंत जाऊ निश्चित तुमचा आमचा क्षीण संपेल, वाहिल्या उद्वेग दुःखची केवळ तुमचं आमचं दुःख संपेल, भोगणे ते फळ संचिता
वाचे मग निश्चित आम्ही आमच्या आयुष्यामध्ये सुजलाम सुफलाम झाल्याशिवाय राहणार नाही. एकदा मोठ्या प्रेमाने भगवंताचं भजन करू. विठोबार कुमारी, गोपाल कुमारी, गोपाल कुमारी. जय 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 विठोबार कुमारी, जय 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 विठोबार कुमारी. जय 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 विठोबार कुमारी, जय 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 विठोबार कुमारी. विठोबार कुमारी, गोपाल कुमारी, विठोबार कुमारी. गोपाल कुमारी, 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 गोपाल तुझी थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची ठेविले अनंते तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान. पाहिल्या उद्वेग दुःखचे केवळ भोगणे ते फळ संचिताचे, तुका म्हणे घालू तयावरी भार, वाहू हा संसार देवा पायी. विठ्ठल विठ्ठल तुम्ही म्हणाल कर्म कुणाला चुकत नाही, कर्म देवाच्या आईला सुद्धा चुकलं नाही. तुम्ही म्हणाल कसं काय? श्रीकृष्ण परमात्मा जिच्या पोटी जन्माला आला अशी असणारी देवकी माता, जिची 6 लेकरं मारली गेली आणि त्या 6 लेकरं मारल्यानंतर 7वा तिचा गर्भ जिराला रोहिणीच्या पोटी उदराला गेला आणि 8व्या ज्या वेळेस श्रीकृष्ण परमात्मा जन्माला येणार ना, त्यावेळेस त्या श्रीकृष्ण परमात्म्याने आधी तिला तो भेटायला आला, काही इंटिमेशन द्यायला आला. आणि त्यावेळेस त्या देवकी मातेने भगवान परमात्म्याला प्रश्न केला, देवा मी तुझी आई असून सुद्धा माझी 6 लेकरं मारली गेली का बरं? याचं कारण तो भगवान परमात्मा आहे. कारण देवकी मातेच्या डोक्यावर हात ठेवला, तिने डोळे बंद केले आणि तिचं मागचा चित्रपट दाखवायला सुरुवात. मागचा चित्रपट म्हणजे मागचं आयुष्यामधलं, मागच्या जन्मातलं तिचं सांगितलं, दाखवलं की हीच देवकी माता आधीच्या जन्मात एका राजाची राणी होती. पण हिला ही दुसरी राणी होती आणि त्या राजाला आधी एक राणी झाली, त्या राजाला आधी एक राणी होती आणि तिला काही लेकरं बाळ होत नव्हती, म्हणून त्यांनी त्या राजाने दुसरा विवाह केला आणि ही दुसरी राणी म्हणून देवकी माता तिथंच होती. आणि सवत वत्सराणी का होईना त्या राणीला ज्या वेळेस राजाचं दुसरं लग्न झालं तेव्हा पहिल्या राणीला लेकरं व्हायला सुरुवात झाली. पहिलं लेकरू झालं, राजा राणीने त्यांचं बारसं केलं. बारसं केल्यानंतर पाहुण्यांना बोलवायला राजा राणी जावी, या देवकीने तेवढा वेळ साधावी आणि त्या वेळेमध्ये त्या पाळण्यामध्ये झोपलेल्या लेकराला नळीला नख देऊन त्याला मारून टाकावं. अशी 6 लेकरं देवकी मातीने का तर हिला जर लेकरू झाले, हे मोठं झालं तर हे राजगादीवर बसेल, परिणाम माझ्या लेकरांना त्रास होईल. आणि ती 6 लेकरं तिने आधीच्या जन्मामध्ये मारली गेली आणि त्या लेकरांचं तिला पुढच्या जन्मामध्ये भोगावंच लागलं. आणि मग त्यावेळेस भगवान परमात्म्याने तिला आठवण करून दिली की आई, तू माझी जरी देवाची आई जरी असली तरी तुला तुझं काही चुकणार नाही. आणि तिची 6 लेकरं तिथं मारली गेली. संचार प्रारब्ध कर्म कुणाला चुकणार नाही, पण 6 लेकरं मारल्यानंतर सुद्धा ती तिच्या भूमिकेवर देवकी असतानंतर तटस्थ होती, म्हणून देव तिच्या पोटी अवताराला आला. आपल्याला जर काही संकट आली तर आपण म्हणतो मी देवाचं एवढं केलं पण देवानी मात्र मला काहीच दिलं. आपलं प्रारब्ध आहे. याही पुढे जाऊन सांगू का, देवाने किती ठरवलं आपलं चांगलं करायचं तर देव चांगलं करू शकत. तुम्ही म्हणाल कुठून आणले महाराज, याला घरी पाठवा. आणि देवाने किती ठरवलं आपलं वाईट करायचं तर देव आपलं वाईट सुद्धा करू शकत नाही. देवाला नाही कर्माला घाबरलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल.
रामचंद्रजींची एवढे दिवस वाट पाहिली. खरंच आपल्याला असं वाटतं का त्या शबरी मातेला किती वाट पाहावी लागली. तीच शबरी माता तिच्या आधीच्या जन्मामध्ये एक राणी होती आणि ती त्यावेळेस सुद्धा भक्त होती. पण राजाची राणी असल्यामुळं ती भगवंताची धनाने सेवा करत होती, तनाने आणि मनाने करत नव्हती. पण भगवंताची सेवा कशी करावी? तनु मनु जीवे चरणासी लागावे, अगरबत्ता करावे दास्य सकळ. तनु मनु जीवे चरणासी लागावे. आणि तिने आधी धनाने देवाची सेवा केली, मात्र तनाने आणि मनाने केली नाही, कारण ती राजाची राणी होती. आणि मग त्यावेळेस ती दुःखी झाली. भगवान परमात्म्याने तिला सांगितलं की तुला पुढच्या जन्मामध्ये धन मिळणार नाही, पण तनाने आणि मनाने माझी सेवा करावी लागेल. परिणाम असा झाला, पुढच्या जन्मामध्ये तीच त्या राजाच्या राणीची शबरी म्हणून तिचा अवतार झाला. आणि त्या शबरी मातेला भगवान प्रभू रामचंद्रजींची एवढे वर्ष वाट पाहावी लागली. आणि त्यावेळेस तिच्याकडे धन नव्हतं, मात्र तन आणि मन तिने त्या भगवंताच्या चरणावर अर्पण केलं. भगवंत तिच्या घरी आलेच. फक्त आम्ही वाट पाहिली पाहिजे बरं का. कुणासारखी वाट पाहिली पाहिजे? शबरी मातेचा. आश्रमात या कधी रे येशीन, आश्रमात या कधी रे येशीन, रामा रघुनंदना. आश्रमात या कधी रे येशीन. मात्र आपण तशी वाट पाहत नाही. परिणाम आम्ही दुःखाला कारणीभूत होतो. आम्हाला जर असं वाटत असेल आमच्या घरी भगवान परमात्म्याने यावं, आणि याही पुढे जाऊन मी प्रत्येक कीर्तनामध्ये सांगत असते, देव माझा म्हणण्यापेक्षा देव माझा म्हटलं तर दुःख होईल. जर गाडी माझी म्हटली तर त्या गाडीला जर कुठेतरी टक्कर बसली तर मला दुःख होईल. पण ही माझी नाहीच म्हटलं तर दुःख होईल. ज्यावेळेस लेक आई बापाच्या घरी असते, कन्यादानाच्या आधीचा जो विधी तोपर्यंत लेकीला ताप जरी असला तरी बापाचा जीव खालीवर होतो, आणि बापाचा जीव होऊ शकतो बाप असेल तर बरं का. आणि जर ज्या दिवशी कन्यादान तिचं केलं जात आहे त्यावेळेस बापाने संकल्प सोडलाय की आता ही माझी नाही, आणि तिचा संकल्प कुणी भार घेतलाय? इदम मम म्हणून त्यांनी भार घेतला. कुणी? पतिराजांनी. आमचं पण 5 वर्षापूर्वी हेच झालं बरं का, आजच्याच दिवसाला. आणि त्यांनी तो भार घेतल्यानंतर त्यावेळेस मग तिच्या घरी गेल्यानंतर बापाचं काळीच तुटतं, पण बाप तिला घरी येऊन म्हणू शकत नाही, कारण ती आता कुणाची आहे? दुसऱ्याची आहे. ज्या वेळेस ह्या गोष्टी सगळ्या तुका म्हणे घालू तयावरी भार, हा संसार सुद्धा तुझाच आहे. ज्या वेळेस हे माझं नाही म्हटलं की दुःख होत नाही. देव माझा म्हणण्यापेक्षा आपण जर देवाचं झालं, निश्चित आपल्याला फळ मिळेल. आपण एकदा मोठ्या प्रेमाने त्या भगवंताचं भजन करू. माझ्या मागं तुम्ही म्हणाल का? हो म्हणा, नाही तर नाही तरी म्हणा ना एकदा. जोरात आवाज येऊ द्या. टाळकरी मंडळ म्हणा ना, पुढचं म्हणा, मग आवाज येऊ द्या. विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. जोरात म्हणा. जोरात म्हणा जरा. विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. टाळकरी. विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा विठ्ठल
तुम्हाला सगळ्यांना मी दिसते तसं मला सुद्धा तुम्ही सगळे दिसतात. लक्षात ठेवलं मी तुम्हाला. मी प्रत्येक कीर्तनामध्ये सांगत असते, एका यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे जसं एका यशस्वी स्त्रीचा हात असतो, तसं माझ्या पाठीमागं माझ्या दोन्ही कुटुंबियांचा हात आहे. आई वडिलांचे संस्कार, सासू सासऱ्यांचं असणारं पाठबळ, पतिराजांची असणारी अनमोल अशी साथ. म्हणून 2 वर्षाच्या लेकराला घरी सांभाळतात म्हणून सगळीकडे महाराष्ट्रात, महाराष्ट्राच्या बाहेर सहज जाणं शक्य होत असतं. मी नेहमी सांगत असते, हे जे काही आहे ही पंढरीश पांडुरंग परमात्म्याची इच्छा आहे का माझ्या भगवान परमात्म्याचं कार्य आहे. विश्वमौली ज्ञानोबरया, जगद्गुरु तुकोबरया, समर्थ सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबा, समर्थ सद्गुरु सच्चिदानंद रामदास बाबा या साधू संतांचे आशीर्वाद आहे. आणि माझ्या वडिलांची मिरासी गा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, या न्यायाने वंशाचा दिवा नाही तर वंशाची पंथी म्हणून बापाने केलेलं कार्य जसंच्या तसं पुढे चालवण्याचा हा माझा प्रयत्न आहे. आणि हा तुमच्यापर्यंत येण्याचा योग ज्यांच्यामुळे इथपर्यंत आला, आमचे सर्वांचे लाडके असणारे गिदे महाराज असतील, आज इथं नादब्रह्म उपस्थित झालाय बरोबर, आमचे कृष्णा महाराज असतील, दुसरे मृदुंगाचार्य भाऊ असतील, आमच्या विणेकरी ताई असतील, संपूर्ण साथ करणारे. आणि हे जी मंडळी माझ्या 2-4 चेहरे माझ्या लक्षात येतात, नाव नाही माहिती, पण यांनी बाबांना सुद्धा साथ केलेली आहे. आणि यांनी म्हणजे ही जी गोलबाबांची जी नात आहे, मी हिच्या एवढी असल्यापासून मला सगळ्यांनी पाहिलेलं आहे. तसंच आणि ही जी टीम जी तयार झाली, हे सगळे श्रेय परमपूज्य आदरणीय गोलबाबांना जाईल. बाबा आज जरी नसले तरी बाबांच्या आठवणी आपल्यामध्ये आहेत. आज इथं उपस्थित असणारे आपले गावडे साहेब असतील, नवी मुंबईचे माजी उपमहापौर असतील, सन्माननीय अशोकजी गावडे साहेब असतील, जे कीर्तनामध्ये साहेब सुद्धा बसलेले, हे माझं परमभाग्य मी समजेल. निश्चित तुमची सेवा करण्याचं भाग्य आज मला इथं लाभलं, हे माझं परमभाग्य आहे. बोलता बोलता तुमच्या अंतःकरणाला लागेल असे काही शब्द गेले असतील तर विश्वमौली ज्ञानोबरया, जगद्गुरु तुकोबरया यांच्या अंतःकरणाने मला माफ कराल ही आशा बाळगते. हे जे काही आहे कुठल्याही शिक्षण संस्थेत शिकायला न जाता ही केवळ श्री गुरूंची, भगवान परमात्म्याची आणि आई वडिलांची कृपा आहे, बाकी हे काहीच नाही. आज इथं उपस्थित असणारे, माझ्यावर ज्यांचं लेखीप्रमाणे प्रेम असणारे आमचे आहेर बाबा असतील, आमचे दौंड बाबा असतील, हे सुद्धा आज इथं उपस्थित झाले. आमच्या नेरूळच्या त्या साधकताई असतील आणि माझ्या समवेत आलेले माझे कुटुंबीय सुद्धा असतील, यांचा सगळ्यांचा सपोर्ट आहे म्हणून सगळीकडे जाणं शक्य आहे. चाळुक्य मंचुळ बोलत असे वाणी शिकविता किंवा बोलविता धनी वेगळाची, बोलवणारा माझा भगवान परमात्मा आहे. पुनश्च एकदा तुम्हा सर्व देववृंदांच्या चरणी सेवा समर्पित करते. सेवेला इथंच पूर्णविराम देते. ज्ञानेश्वर विठ्ठल श्री